गोंदिया शहरासह 22,000 नळधारकांना वैनगंगा नदी पात्रातून पिण्याचे पाणी पुरविले जाते। मात्र उन्हाचा तडाखा वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने 10 दिवस पुरेल एवढेच पाणी असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने यावर उपाययोजना म्हणून पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यासाठी तयारी केली आहे। तर यासाठी सुरू असलेले काम हे 90% झाले आहे। त्यामुळे येत्या 7 दिवसात पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गणवीर यांनी सांगितले आहे। काय उपाययोजना तयारी आहे? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे। जवळपास 22,000 कन्या नळधारक आपल्या इथे गोंदिया शहरात आहेत। नदीची पाणी पातळी आता खालावत चाललेली आहे। आपल्याकडे आता 10 ते 12 दिवस पुरेल एवढंच पाणी नदीत उपलब्ध आहे। तरी येणाऱ्या काळात कुठली पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरता पुजारी टोला धरणातून आपण पाणी जे आरक्षित करून ठेवलेले 10 MMQ ते पाणी सोडण्याकरता पत्रव्यवहारही केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जी कामे आपल्याला करायची आहेत ती कामेसुद्धा प्रगतीपथावर आहेत। त्यात मुख्यत्वे वैनगंगा नदीमध्ये जे आपण टेम्पररी बंधारा बांधतो ज्याच्यामध्ये पाणी अडवून ठेवतो आणि ते पाणी मग आपण सिटीला पुरवतो, त्याबद्दलचे डॅम तात्पुरता बंधारा बांधण्याची कामे सुरू आहेत। 90% कामे पूर्ण झालेत आणि तसेच ज्या नाल्यामध्ये कॅनलद्वारे आपण पाणी घेणार आहोत त्या नाल्याची साफसफाई करण्यात आलेली आहे आणि येत्या 5 ते 7 दिवसानंतर आपण पुजारी टोला डॅममधून पाणी सोडायला सांगणार आहोत आणि त्यानंतर ते नदीपात्रात पाणी येण्याकरता आपल्याला अंदाजे 4 ते 5 दिवस लागतील। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।